आज संपूर्ण देशभर CI2 सारख्या 10 प्रमुख ट्रेड युनियन संघटनांनी संपूर्ण देशभर आपल्या प्रमुख 2 मागण्या ज्या काही श्रमसंहिता ज्या 4 श्रमसंहिता सरकारने आणलेल्या आहेत त्याच्या विरोधात आणि दुसरी मागणी जी काही व्यक्ती स्वातंत्र्यावर जी गदा आणणारी आणि गळचेपी करणारी जी एक सरकारने आता कायदा महाराष्ट्र सरकारने आणलेला आहे तो जनविरोधी विशेष जनविरोधी जन सुरक्षा कायदा। तर या कायद्यामध्ये कुठल्याही प्रकारचा नक्षलवाद हा शब्द नसताना कामगारांना आपल्या कामगार प्रश्नांपासून प्रवृत्त करण्याचं सरकारचं षडयंत्र आहे आणि त्यामुळे या दोन्ही कामगारांच्या श्रमसंहिता आणि जनसुरक्षा विषयक या दोन्ही कायद्याला विरोध करण्यासाठी आज संपूर्ण भारतभर 10 प्रमुख संघटनेनं आंदोलन करण्याचं ठरवलेलं आहे। हा एक दिवसीय संप आहे। या संपामध्ये संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यातील अंगणवाडी कर्मचारी संघटना, शालेय पोषण व शालेय पोषण आहार कामगार संघटना आणि गटप्रवर्तक व आशा वर्कर्स या आणि इतरही प्रमुख आरोग्य विषयक असलेल्या संघटना या संपामध्ये सहभागी आहेत। सरकारने या दोन्ही कायद्याचा तातडीने त्यांचा मागा रद्द करावेत यासाठी आजचं हे आंदोलन आहे। त्यासाठी आम्ही माननीय जिल्हा अधिकारी डॉक्टर किरण पाटील यांना आज आमच्या मागण्याचं निवेदन दिलेलं आहे। माझं नाव शोभा दिलीप काळे, मी जिल्हा सचिव म्हणून शालेय पोषण आहारात सिद्ध संघटनेचं काम पाहत आहे। आज आम्ही 2003 पासून शालेय पोषण आहाराचं काम करतो, परंतु आमच्यावर एवढा अन्याय आणि अत्याचार होत आहे की शालेय पोषण आहाराचे कामगार म्हटले की त्यांना एकदम असं हलक्या थरावरचे कर्मचारी दिसते, परंतु शासनाने असा विचार करू नये की आज गरीब महिला आहेत, पुरुष आहेत, पुरुषांच्या महागाईच्या दृष्टिकोनातून पुरुष आज 80 रुपये रोजावर काम करत आहे, परंतु हे चुकीची भावना आहे सरकारची। आम्ही ज्या शाळेवर काम करतो त्या शाळेवरच्या पटसंख्या अभावी त्या कर्मचाऱ्याला कमी करू नये। ज्या अर्थी ते कर्मचारी कमी केले जाते पटसंख्या अभावी, जर पुढच्या वर्षी जर त्या शाळेत पटसंख्या जर वाढली तर तेच कर्मचारी त्याच कामावर घेण्यात यावा। आमच्या म्हणजे जे कर्मचारी गरीब आहेत, आज विधवा आहेत, परित्यक्ता आहेत, घटस्फोटित आहेत, पुरुषांच्या महागाईच्या दृष्टिकोनातून पुरुष जर काम करते तर या शासनाला याची कोणतीच दखल घेतलेली नाही। आज आम्हाला 2,500 रुपये मानधन मिळते। 2,500 रुपयावर आज तुम्ही तुमचा प्रपंच चालू शकता का? आणि आम्ही कसा चालवतो आमचा विचार करण्यात यावा। आमच्या कर्मचाऱ्याचे जे काम आहेत शालेय पोषण आहाराच्या व्यतिरिक्त शासनाने कोणतेही काम आमच्यावर देऊ नये आणि जे काम आहे तेवढंच काम विद्यार्थ्यांच्या पटसंख्या अभावी आम्ही जेवढं परिसर फक्त आमच्या शालेय पोषण आहारातच व्यवस्थित ठेवणार आहे। मी निशा घोडे, अंगणवाडी कर्मचारी संघटना चिखली तालुका अध्यक्ष। आज आम्ही 9 जुलैला सर्व अंगणवाडी कर्मचारी, शालेय पोषण आहार, आशा वर्कर आणि गटप्रवर्तक असं तिन्ही संघटना मिळून एकत्र आंदोलन करतोय की आमच्या ज्या मागण्या आहेत की आम्हाला कायम कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळावा, तसेच वेतन लागू करावं, कर्मचाऱ्यांचा दर्जा जर नाही केला तरी 26,000 किमान वेतन द्यावं। आम्हाला अंगणवाडी वर्करला विशेष म्हणजे पोषण ट्रॅकर जो ॲप आलेला आहे त्यामध्ये एवढे किचकट कामं दिले की लोकांच्या FRS म्हणजे लोकांच्या चेहऱ्याचा आपण फेस कॅप्चर करायचं आहे आणि त्यातून व्हेरीफाय करायचं आहे। याच लाभार्थ्यांनी THR अंगणवाडीतून घेऊन गेला आणि हे काम जे आहे ते एवढं कठीण आहे की एकेका लाभार्थ्याला अर्धा तास लागतो आणि अंगणवाडी कर्मचारी अतिशय या कामाने परेशान झालेले आहे। तर हे FRS बंद झालं पाहिजे। तसेच आमच्याकडे ऑनलाईन कामांची एवढी जबाबदारी आहे की मुलांकडे आमचं लक्ष देणं होत नाही। फक्त आहार आणि ऑनलाईन काम हे 2च काम आमच्या चालू आहेत सध्या। मुलांना शिकवायचं, शासनाने आमचं लक्ष असं विचलित करणं लावलं आणि प्रायव्हेट शाळांना यामुळे प्राधान्य मिळतं आणि लोक आपले मुलं तिकडे पाठवतायत। सरकारी योजनांचा लाभ सर्वसाधारण लोकांना मिळाला पाहिजे, परंतु शिक्षण हे जे अंगणवाडीतलं सर्व शिक्षण चांगलं असताना सुद्धा सरकार आम्हाला बाकी कामं देऊन या शिक्षणापासून आपले लाभार्थी वंचित करत आहे। तर सरकारने याकडे विशेष लक्ष द्यावं आणि पोषण ट्रॅकरचे नियम शिथिल करावेत। आम्हाला याचा खूप त्रास होतो।